आंबोलीमध्ये तोडक कारवाईच्या विरोधात सध्या लोक रस्त्यावर उतरले आहेत। आमच्यासोबत शिवसेनेचे विभाग प्रमुख आपले अल्ताफ पेवेकर आहेत। अल्ताफजी, काय विषय आहेत, कशा प्रकारचा हंगामा आहेत, काय लोकांची मागण्या काय आहेत? आंबोली इथे जय भवानी माता चाल तुम्ही बघत असाल, इथे एक 20 लक्ष्मीबाई सावंत चाल आणि इथे बाबू मोरे चाल, इथे BMCच्या मार्फत इथे तोडक कारवाईचा मनमानीपणे तुम्ही इथे बघू शकता। आम्ही BMC कडे रिक्वेस्ट केलेली आहे की हे रोडवर ही चाल आहे, मान्य आहे, ते लोक डेव्हलपमेंटच्या विरोधात नाही आहे, डेव्हलपमेंटसाठी ते फॉर आहेत। त्यांचा BMC बरोबर बोलणं पण आम्ही करून दिलं, खासदार रवींद्र वायकर साहेबांच्या मार्फत सुद्धा त्यांची मीटिंग झाल्या, तरीसुद्धा आज न बोलता न ऐकता आज ते तोडायला इथे आलेत। आम्ही त्यांना विनंती करतोय की ह्यांना थोडा वेळ देण्यात यावा। हे म्हातारे राहतात, इथे वयस्कर लोक राहतात, ह्यांना आपण जर थोडा वेळ दिला तर ते स्वतःहून रिकामे करून ही चाळी तुम्हाला द्यायला तयार आहे। तुम्ही रस्ता करू शकता, यांना इथे रस्ता करायचा आहे, कारण इथे बिल्डर लागला आहे बाजूला, त्या बिल्डरला त्याला फायदा पोहोचून द्यायचा आहे। त्यासाठी ते लोक एवढं दिवसाचं रात्र जर BMCने दुसरी ठिकाणी केलं असतं तर मुंबईचा चेहराच बदलला असता। पण असो, इथे त्यांना विकासाच्या नावावर जे काय करायचं करा, विकासाच्यासाठी आम्ही फॉर आहोत, आम्ही शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहोत, आम्ही विकासाच्या मध्ये कधीच येणार नाही। पण इथे हे विकासाचा विषय, पण हे तुम्ही इमोशनल विषय आहे। इथे माणसं राहत आहेत, इथे किती वर्षापासून, 60 वर्षापासून लोक राहत आहेत। हे BMCला आजच दिसलंय का? 60 वर्षापासून लोक राहत आहेत आणि 60 वर्षाची लोक इथे, म्हातारी लोक, वयस्कर लोक, दिव्यांग लोक राहत आहेत। आणि आपण ह्यांना जर 2 दिवसाचा वेळ माणुसकी म्हणून नाही दिला तर आपण प्रशासन म्हणून काय करतो? इथे आपण लोकांच्या सेवेसाठी आहोत आणि हेच आम्ही विनंती करतोय महानगरपालिकेला, त्यांना 2-3 दिवसाचा वेळ द्या, ते स्वतःहून तुम्हाला चाव्या हाती आणून देतील आणि सहखुशी ते डेव्हलपमेंटमध्ये सहभागी होतील। पण असं न करता ते फौजफाटा घेऊन इथे आलेले आहेत, हे कुठेतरी आम्हाला जमत नाही आहे। हे लोकांवर अन्याय आहे आणि मला खात्री आहे की BMC आता तरी इथे यांचं मनातलं ऐकेल आणि लोकांना न्याय देईल। ॲटलिस्ट 2 दिवसाचा वेळ तरी दिला पाहिजे। जर वेळ नाही दिला तर पुढचं पाऊल काय असणार आहे? आता ते लोकांवर आहे, तर तुम्ही लोकांना विचारा, त्यांच्या त्या काय मनस्थितीत आहेत त्यांना विचारा, त्यांची काय भावना आहे त्यांना विचारा तुम्ही। हे बघा ताई, काय सांगेल, काय मागण्या आहेत तुमची? आमचं एवढंच मागणं आहे, आम्ही आता 60 वर्ष इथं राहिलो, आमची मुलं लालाची मोठी इथं झाली आणि आम्हाला परवाच्या दिवशी नोटीस लावली आणि आज आम्हाला सांगायला लागले खाली करा म्हणून। खाली आम्ही करून जाणार कुठे? 60 वर्षाचा संसार, आमची लहान लहान मुलं आम्ही घेऊन कुठे जाणार सांगा तुम्ही? आम्ही बोलतो आम्हाला 4-5 दिवसाचा तरी आम्हाला टाईम द्या, आम्ही कुठेतरी बघू छोट, आम्ही काहीतरी करू। ह्याच्यावर आम्ही काय करणार सांगा? आम्हाला कुठे जवळ द्याला, हा या पाण्याचे बघा, हे हात कापतात, कशा परिस्थिती कुठे जायचं? त्यांना माऊलला पाठवत आहेत, माऊलला राहण्याची परिस्थिती आहे। इथे 60 वर्ष लोक राहिलेली आहेत, इथे तुम्ही माऊलचा त्यांच्या हातात लेटर देत आहेत, तर पण काय कोणाचं सही नाही, कोणाला भेटायचं काय नाही, काय डिस्कशन नाही, चर्चा नाही। तुम्ही ह्यांना विचारा, हे तुम्हाला स्थानिक आहे तिथे सांगतील तुम्हाला यांच्या विषय काय तुमची नक्कीच मागण्या काय आहेत? किती मागण्या? 2014 पासून BMC रोड वायडिंगचा विषय आहे, 2014 पासून नोटीस लावतात आहे। त्याला फॉलोसाठी आम्ही स्वतः पक्षाच्या मताने, शाखा प्रमुखच्या वतीने आम्ही स्वतः BMCला स्वतः लेटर दिलेलं आहे की बाबा ह्या जी रोड वायडिंगचा जो विषय आहे तो आनंदाचा विषय आहे, आम्हाला रोड वायडिंग करायला आम्हाला काही हरकत नाही आहे, आम्ही इथनं जायला तयार आहेत। तुम्ही आमच्या लोकलला कुठे तर तुमच्याकडे काही PAP असतील ते आम्हाला द्या, घराबद्दल घर द्या, आम्ही जायला तयार आहे। त्यांना आम्हाला काय घराबद्दल काही घर दिलं नाही, बघूया करून वेळ घातला। आता स्वतःच आम्ही एक बिल्डर बघितलेला आहे जो विकास इकडे काय तयार करतो, त्याची आमचं ॲग्रीमेंट तयार होईल, आम्ही त्याच्यावर तिकडं जातो। पण तुम्ही आम्हाला घरं तर द्या आणि वेळ द्या। आता काल बिल्डरशी मीटिंग केली, ठीक आहे, तुम्ही सगळं पेपर वर्किंग करा म्हणून आज तुम्ही तोडगे करा। आमचं म्हणणं काय, ठीक आहे आम्ही जातो ना, आम्हाला एक 7 दिवसाचं मुलं तर द्या, 7 दिवस की इथनं जायला। आम्हाला विकास होण्याचा काही प्रॉब्लेम नाही, करा विकास। कॅमेरामॅन प्रेम आत्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।